आरक्षणासंदर्भात वर्षावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली आहे आणि सरकारनं हायकोर्टात काय प्रतिज्ञापत्र सादर करायचं याबाबत ही बैठक झाली आहे। 13 ऑक्टोबरला सरकार न्यायालयात बाजू मांडणार आहे आणि या बैठकीला मराठा आरक्षण समितीच्या सदस्यांसह सर्वपक्षीय नेते हजर होते। दरम्यान येत्या हिवाळी अधिवेशनात नव्यानं मराठा आरक्षणाचा मसुदा मांडावा अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे, तर सरकार आरक्षणाच्या बाजूने असल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं आहे। नागपूर अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आता हे विधेयक या संदर्भात आता आपण मांडलं पाहिजे। म्हणजे तो सुद्धा एक प्रत्यक्ष मला वाटतं आपल्याला दबाव त्या माध्यमातून निर्माण करावा लागेल। एकंदरीत सरकार सकारात्मक आहे आणि जे काही पुरावे गोळा केलेले आहेत ते ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून कोर्टामध्ये 13 तारखेला सादर केले जातात। या आणि कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट जे 13 तारखेला सादर करायचं आहे त्या संदर्भातलीच आजची ही बैठक होती। पूर्णपणे सरकार मराठा समाजाच्या बाजूने आहे आणि त्यांच्यासोबत आहे। बिलकुल याच्यामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येने आज न्याय मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेले, या बाबतीत देखील सरकार गंभीर आहे आणि सरकार पूर्णपणे गांभीर्याने या बाबतीमध्ये विचार करतो।